बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी एसटीच्या संपाची आहे। आज या संपाचा सलग दुसरा दिवस आहे। अजूनही तोडगा न निघाल्यामुळे संप अद्यापही सुरूच आहे। वेतनवाढीसह इतर मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी कालपासूनच संप पुकारलाय आणि आज या संपाचा दुसरा दिवस आहे। पण एसटीच्या संपामुळे ग्रामीण भागातल्या नागरिकांना प्रचंड फटका बसतोय आणि मनस्ताप सहन करावा लागतोय। एसटीमधनं गणेशोत्सवासाठी कोकणात जाऊ इच्छिणाऱ्या चाकरमान्यांच्या हालाला या संपामुळे पारावरच शिल्लक नाहीये। एसटी कर्मचारी संघटनांसोबत आता मुख्यमंत्र्यांची थोड्याच वेळात एक बैठक सुद्धा होते। एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे सलग दुसऱ्या दिवशी एसटीची चाकं रुतलेलीच आहेत। राज्यातल्या अनेक भागात आजही एसटीच्या बसेस डेपोमध्येच होत्या। एसटीच्या संपाचा सर्वात मोठा फटका कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना बसलाय। ऐनवेळी एसटीचा संप झाला आणि मग गणपतीला गावी पोहोचायचं कसं असा प्रश्न चाकरमान्यांना पडला। आणि नंतर त्यांना विचारलं की असं करा, मग तुम्ही तुमची तिकीट कॅन्सल करा, तुम्हाला डायरेक्ट पेमेंट भेटेल। ज्यांनी ऑनलाईन केलेली आहे त्यांनी फॉर्म भरा। हे याला सोल्युशन म्हणत नाही। तुम्ही अचानक संप करता। आम्ही 2-2 महिने अगोदर रिजर्वेशन केलेली आहे आणि एक गणपती टायमाला एकदम तुम्ही भाविकांवर एकदम म्हणजे गळाचेप झाले ना। आता आम्हाला दुसरा मार्ग पण नाही ना। आम्हाला एसटी पाहिजे, आता दुसरं काय संप असल्यामुळे आम्हाला अगोदर सांगा 2 महिने तिकीट काढून झालेली आहे। त्याच्याने थोडी तिकीट काढलेली आमची 2 महिने झाले तिकीट काढून झालेली। एसटी बसेस बंद असल्यामुळे खासगी बसचा पर्याय निवडायचा म्हटलं तर खासगी बसेसने सुद्धा दर प्रचंड वाढवले। त्यामुळे एसटीचे प्रवासी सध्या बेहाल आहेत। सगळ्यात महत्त्वाचे जे प्रायव्हेटवाले जे आहेत ना, ते प्रायव्हेटवाले 200चे तिथे 400 डबल 3-3 पटीने पैसे मागतात। जर ह्या लोकांकडे जर असते पैसे तेवढे तर त्यांनी कशाला एसटीने प्रवास केला असता। कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसह ज्या ग्रामीण भागात एसटी हेच दळणवळणाचं मुख्य साधन आहे, अशा सर्वसामान्य प्रवाशांची या संपामुळे पुरती कोंडी झाली आहे। त्यामुळे एसटीचा हा संप लवकरात लवकर मिटावा अशीच अपेक्षा सर्वसामान्य एसटी प्रवासी व्यक्त करतात। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। तर थोड्याच वेळात मुख्यमंत्र्यांसोबत एसटी संघटनांची एक बैठक होते। आशा आहे की या बैठकीमध्ये योग्य तो तोडगा निघेल। इकडे मालवणमधल्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर राजकीय वादळ रंगलं। असं असताना नितीन गडकरींनी सत्ताधाऱ्यांना एक प्रकारे घरचा आहेरच दिलाय। त्यामुळे विरोधकांनी राज्य सरकारवर टीका करण्याची आयती संधी साधली। तर सत्ताधाऱ्यांची यामुळे राजकीय कोंडी पाहायला मिळते। गेल्या महिन्यात मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला। त्या घटनेनंतर शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली। विरोधकांनी सरकार विरोधात आंदोलन केलं, तसंच सत्ताधाऱ्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला। पुतळा प्रकरण शेकणार असल्याचं लक्षात आल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मग मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी जनतेची जाहीर माफी मागितली की याबद्दल महाराष्ट्रातल्या 13 कोटी जनतेची माफी मागतो। तर पंतप्रधान मोदींनीही वाढवण बंदराच्या कार्यक्रमात तोच कित्ता गिरवला। पण आता या प्रकरणात केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरींनी राज्यातल्या सत्ताधाऱ्यांना घरचा आहेर दिलाय। अभी ऐसा है कि जहां 30 किलोमीटर समुद्र के बाजू में है वहां स्टेनलेस स्टील यूज किए बिना पर्याय नहीं है। अगर वो शिवाजी का पुतला अगर स्टेनलेस स्टील यूज होता तो 100% वो नहीं गिरता। आप मुंबई में देखो, कितना भी अच्छा काम करो, समुद्र के बाजू में जो बिल्डिंग है वो जल्दी उसमें रस्टिंग लग जाता है। राजकोट पुतळ्याच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप विरोधकांकडून सातत्यानं केला जातोय। पुतळ्यासाठी योग्य गुणवत्तेचा धातू वापरला गेला नसल्याचा दावा केला जात असताना गडकरींनी पुतळ्यासाठी वापरलेल्या धातूविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। पुतळा प्रकरणावरून गडकरींनी सत्ताधाऱ्यांचे कान टोचल्यानं विरोधकांच्या टीकेला आणखी धार आली आहे। विशेष म्हणजे या वादात शरद पवारांनी नितीन गडकरींची बाजू उचलून धरली आहे। रस्ते सुधारत आहेत आणि त्या सुधारणेमध्ये
गडकरींचं योगदान आहे हे आम्ही पार्लमेंटमध्ये सुद्धा सांगतो. इथं काही राजकारण आणण्याचं काही कारण नाही. आणि त्यामुळे त्यांनी मत व्यक्त केलं असेल तर जाणकाराचा सल्ला घेऊन त्यांनी मत व्यक्त केलं असेल असं मला वाटतं. जावई शोध लावलेला दिसतोय, त्याच्या पलीकडे मी काहीच कॉमेंट करू शकत नाही. खरं तर पुतळा कोसळल्यानंतर सत्ताधाऱ्यांनी नौदलाकडे बोट दाखवून हात झटकण्याचा प्रयत्न केला होता, पण गडकरींनी सत्ताधाऱ्यांना आरसा दाखवला. आपल्याला ज्या काही कारणं सापडतात त्या कारणांचं विश्लेषण करून योग्य उपाययोजना करण्याची पद्धत ही राज्यात आहे. आता आपण बघितलं की देशात अशा घटना घडत नाहीत का? तर देशामध्ये जेव्हा अशा घटना घडतात तेव्हा त्यामध्ये दोषी जर कोणी असेल तर तेव्हा मात्र त्याला दंडित केलं. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवरायांचा पुतळा कोसळल्यानं सत्ताधारी बॅकफूटवर गेल्याचं चित्र आहे, तर विरोधकांनी हा मुद्दा लावून धरलाय. आगामी विधानसभा निवडणुकीत विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांची कोंडी केली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण गडकरींचा घरचा आहेर मिळाल्यानं सत्ताधाऱ्यांची आणखीनच अडचण झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि राज्य सरकारनं महिलांच्या आर्थिक प्रगतीसाठी उन्नतीसाठी लाडकी बहीण योजना आणली. या योजनेला महिलांचा मोठा प्रतिसाद मिळालाय. लाखो महिलांच्या खात्यात या योजनेच्या 2 हप्त्यांचे 3,000 रुपये जमाही झालेत. मात्र साताऱ्यामध्ये एका दाम्पत्यानं या योजनेच्या मार्फत पैसे हडपण्याचा प्रकार केला. सातारा पोलिसांच्या अटकेत असलेल्या प्रतीक्षा पोपट जाधव आणि तिचा पती गणेश संजय घाडगे यांनी केलेला प्रताप चक्रावून टाकणार आहे. राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेत फसवणूक करून पैसे हडपण्याचा प्रकार या दोघांनी केला. प्रतीक्षा पोपट जाधव या नावानं तब्बल 30 अर्ज भरले गेले, तर इतर सर्व कागदपत्र ही एकच ठेवण्यात आली. या 30 अर्जांमध्ये एकाच बँक खात्याची माहिती देण्यात आली. अर्ज भरताना मात्र वेगवेगळ्या आधार कार्ड क्रमांकांचा वापर करण्यात आला. यांनी भरलेल्या 30 अर्जांपैकी एकाच अर्जावरील 3,000 रुपये त्यांच्या खात्यात जमा झाले. या व्यतिरिक्त या योजनेमधनं इतर आधार कार्ड दिलेल्या क्रमांकावरनं 3,000 रुपयांची रक्कम काही जमा झालेली नाही. त्याच्यामध्ये त्यांनी काही त्याचे नातेवाईक होते, त्या नातेवाईकांचे डिटेल्स देखील याच्यामध्ये वापरलेले आहे आणि काही इतर अनोळखी महिला आहेत त्यांचे त्यांनी डिटेल्स याच्यामध्ये वापरलेले आहे आणि प्रथमदर्शनी याच्यामध्ये पैशांसाठी हा गुन्हा केलेला असं दिसून येत आहे. साताऱ्यामधल्या दाम्पत्यानं खारघरमधील एका महिलेच्या आधार कार्डचा गैरवापर केल्याचं समोर आलंय. या प्रकरणी तहसीलदाराकडे भाजपच्या माजी नगरसेवकांनी तक्रार केल्यावर या दाम्पत्यानं केलेल्या कारनाम्याचा भांडाफोड झाला. प्रशासनाने हे बघावं, कोणते डॉक्युमेंट लावले, काय लूपहोल असेल याच्यामध्ये, तर लूपहोल ठीक करावी आणि बाकी महिलांनाही पैसे भेटावे. लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेणाऱ्यांवरती कारवाई करू असा थेट इशारा आता राज्य सरकारनं दिलाय. आता साताऱ्याच्या कलेक्टरशी बोललो, इथली माहिती घेतलेली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आमच्या गोरगरीब सर्वसामान्य कुटुंबातल्या माझ्या बहिणींसाठी योजना आहे. याच्यामध्ये कोणी दलाल एजंट कुठे मस्ती करतील आणि कुठे भ्रष्टाचार करतील तर यांना कुठलाही थारा नाही, यांना सरळ जेलच्या आतमध्येच टाकणार आम्ही. महिलांची आर्थिक स्थिती सुधारावी यासाठी लाडकी बहीण योजना सरकारनं आणली. मात्र लाडक्या बहिणीच्या योजनेवरती डल्ला मारणाऱ्यांवर आता कठोर कारवाई गरजेची बनली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, सातारा आणि नवी मुंबई. आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवरनं आता सत्ताधाऱ्यांमध्येच श्रेयवादाची लढाई सुरू झाल्याची चर्चा रंगू लागली आहे. कारण अजित पवारांच्या राष्ट्रवादी गटाकडनं जाहीर करण्यात आलेल्या जाहिरातीतनं मुख्यमंत्री हा शब्दच वगळला गेलाय. त्यावरनं आता शिवसेनेनं नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेवरनं श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे का असा सवालही उपस्थित होतोय. छोटासा पंख आहे. आलत का? तुमचे पण आले ना? चांगली गोष्ट आहे ना. असं की आणखी 2 महिन्यांनी आम्हाला लोकांच्या समोर जायचं आहे. आम्ही एका विचाराने जाणार, आम्ही वेगवेगळ्या पक्षाचे सहकारी असलो तरी एका विचाराने जाणार आणि हे बाकीचे लाडके
या पद्धतीनं जात आहेत ही चांगली गोष्ट आहे. पुढची बातमी निवडणुकीशी संबंधित. गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल याबाबतीत उलटसुलट चर्चा रंगतात. यापूर्वी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांनी मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबत प्रतिक्रिया दिली. तर बुधवारी पुन्हा एकदा शरद पवारांनी कोल्हापुरात बोलताना मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याचा आता विचार करण्याचं काहीच कारण नाही असं नमूद केलं. त्याचा आत्ता विचार करायचं काही कारण नाही. अनेक वेळा असं घडलं की नेतृत्व कोणी करायचं ही निवडणूक झाल्याच्या नंतर, संख्या असल्याच्या नंतर निर्णय घ्यायचा असतो. पण त्यासाठी आत्ताच काही मांडणी करण्याची आवश्यकता नाही आहे. पण शरद पवारांच्या भूमिकेनंतर महाविकास आघाडीत ठाकरे एकटे पडलेत का अशी चर्चा सुरू झाली आहे. कारण काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सुद्धा पवारांच्या सुरात सूर मिसळलाय. ठाकरे गटानं मात्र मुख्यमंत्री पदाबाबत कुठलाही वाद नसल्याचं म्हटलं. यावरूनच भाजपनं आता ठाकरेंना डिवचलंय. पवारांनी ठाकरेंना त्यांची जागा दाखवली असा हल्लाबोल नितेश राणेंनी केलाय. त्याने काय चुकीचं काय बोलले? बरोबर, महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही पुढे जाणार आहोत आणि महाविकास आघाडीला जेव्हा आमचं संख्याबळ आल्यानंतरच तिथं मुख्यमंत्र्याचा चेहरा फायनल होईल. कोणी मुख्यमंत्री पदासाठी लढत नाहीये. आम्हाला सरकार ह्यासाठी बनवायचंय कारण जे महाराष्ट्र द्वेष्टी भाजपा आहे त्यांना हद्दपार करायचं. पक्षाची मागणी होती की मुख्यमंत्री ती पदाचा चर्चा आम्ही करत राहू. बघा, तुम्हाला अजून एक सांगतो, सीट शेअरिंगच्या वेळी खेचताणी होणार. त्याच्यात असं कोणी वाटून घेऊ नका की काहीतरी तुटतंय, कारण खेचताणी ही झालीच पाहिजे. म्हणजे उद्धव ठाकरेची लायकी दाखवून दिलेली आहे अप्रत्यक्षपणे. उद्धव ठाकरे जे दिल्लीला गेले म्हणजे नुसतं मुजरा करायचा राहिलेला, बाकी सगळे कार्यक्रम करून आलेले होते. आता पण ज्या आरती पवार साहेबांचे सारखे ज्येष्ठ महाविकास आघाडीच्या नेतृत्वाने अगर अशी भूमिका घेतली तर उद्धव ठाकरेचं दुकान मुख्यमंत्री संदर्भात कायमस्वरूपी बंद झालेलं आहे. तर एकीकडे मुख्यमंत्री पदाच्या बाबतीत शरद पवार आणि काँग्रेसनं ठाकरेंची मागणी एक प्रकारे फेटाळली आहे. आणि अशातच उद्या सांगलीत होणाऱ्या कार्यक्रमाकडे सर्वांचं लक्ष असेल. कारण लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी गुरुवारी सांगलीत येतात. पतंगराव कदम यांच्या स्मारकाचा लोकार्पण सोहळा गुरुवारी पार पडतोय आणि त्यासाठी राहुल गांधी, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार एकत्र दिसतील. महाविकास आघाडीतले प्रमुख नेते या कार्यक्रमाला हजर राहतील. मात्र या सोहळ्याला ठाकरे गटाचे पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हजेरी लावतात का हे पाहावं लागेल. काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांच्याकडनं कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. विशेष म्हणजे कार्यक्रमासाठी छापण्यात आलेल्या पत्रिकांमध्ये उद्धव ठाकरेंचं नावच नाहीये. त्यामुळे उलटसुलट चर्चांनाही उधाण आलंय. मी त्यांना आमंत्रण दिलेलं होतं, पण त्यांचं कुठंतरी त्यांचा कार्यक्रम असल्यामुळे ते येऊ शकत नाही असं त्यांनी सांगितलेलं. स्वतः विश्वजित कदम पण त्यांना भेटलेत, पण मी पण स्वतः त्यांना भेटलो. पवार साहेब येतात कार्यक्रमात. सांगलीत आहेत, उद्धव ठाकरे जाणार आहेत का? कारण महाविकास आघाडीचं नाही, मला उद्धव साहेबांचा कार्यक्रम माहिती. सांगलीत आहेत, उद्धव ठाकरे जाणार आहेत का? कारण महाविकास आघाडीचं नाही, मला उद्धव साहेबांचा कार्यक्रम माहिती. आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांच्या उपस्थितीत समरजित सिंग घाडगे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. कागलच्या गैबी चौकात झालेल्या विराट सभेत बोलताना शरद पवारांनी मंत्री हसन मुश्रीफ यांचा चांगलाच समाचार घेतला. नाव न घेता पवारांनी मुश्रीफांना सूचक इशाराच दिला. हसन मुश्रीफ यांनी कागल विधानसभेच्या मैदानात जागा दाखवणार अशी गर्जना करताना लाचार असा उल्लेख शरद पवारांनी केला. आणि पवारांच्या टीकेला मुश्रीफांनी आता उत्तरही दिलंय. या तालुक्यातून एका व्यक्तीला अनेक लोकांनी प्रोत्साहित केलं. संकटाला साथ द्यायची ही जबाबदारी असताना साथ सोडून वरच्याच्या मागं आमचे काही जुने सहकारी केले. ठीक आहे, त्यांना त्यांची जागा दाखवायचं काम उद्याच्या या काळामध्ये आपण केल्याशिवाय राहणार नाही. पवारसाहेब हे माझे नेते आहेत, अजूनही माझ्या ते आदरस्थानी आहेत.
परंतु मला हे समजत नाही की पवार साहेब, आता इतकी आम्ही माणसं 45 आमदार गेलो, परंतु पवार साहेब आणि जयंत पाटील ही माझ्याच मागं, माझ्यासारख्या सामान्य अल्पसंख्याकाच्या मागं का लागले? समरजित सिंग घाडगे यांना आमदार झाल्यावर मंत्रीपद देणार अशी घोषणा सुद्धा शरद पवारांनी केली आणि यावरनं मंत्री हसन मुश्रीफांनी घाडगेंवर खोचक टीका केली आहे. पवारांशी वैर नाहीये पण घाडगेंची खैर नाहीये असा सूचक इशारा मुश्रीफांनी दिला आणि यावरून आता समरजित घाडगेंनी सुद्धा मुश्रीफांवर पलटवार केलाय. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये ते गेल्याच्या नंतर ते नुसते आमदार राहणार नाहीत, त्यांना हवं ते काम करण्याच्या उद्देशी संधीही देणार आहे. आता निवडणुकीचा रिझल्ट कळवेल. आपण निवडणुकीच्या आधी बोलणं बरोबर नाही. शेवटी कुठल्याही माणसाला आपण कमी लेखत नाही, परंतु पवार साहेब से मेरा बैर नाही, समर्जित अब तुम्हारी खैर नाही. माझी खैर नाही, मला ह्याची काही काळजी करायची आवश्यकता नाही, कारण कागल गडिंग्लज उत्तूरची जी स्वाभिमानी जनता आहे ही माझी पाठराखण करणारच आहे आणि मला आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांचा आशीर्वाद आहे, तर मला कुठल्या गोष्टीची काळजी करायची काही आवश्यकता नाही. आणि यानंतरची बातमी आहे मराठवाड्यातल्या पावसाची. मराठवाड्यात झालेल्या तुफानी पावसामुळे मराठवाड्यामधल्या 8 जिल्ह्यात 11,67,270 हेक्टरावरची शेती सध्या पाण्याखाली गेली आहे. अतिवृष्टीमुळे सोयाबीन, उडीद आणि मूग या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. सोयाबीन आणि कापूस पाण्यात भिजल्यामुळे शेतकऱ्यांची मेहनत वाया गेली आहे. या अतिवृष्टीमुळे लाखो शेतकऱ्यांच्या डोळ्यात सध्या पाणी आहे. हे दृश्य आहे नांदेड जिल्ह्यातल्या नायगाव तालुक्यातल्या गोदावरी नदीकाठचं. गोदावरी नदीकाठच्या बरबडा, पाटोदा, अंतरगाव आणि मनूर या गावांना नदीच्या बॅकवॉटरचा मोठा फटका बसला. या बॅकवॉटरमुळे हजारो हेक्टर जमिनी पाण्याखाली गेल्या. केवळ नांदेडच नाही तर मराठवाड्यातल्या अनेक जिल्ह्यात शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय. जालना जिल्ह्यात 2.25 लाख हेक्टरवरच्या पिकांना फटका बसलाय. दुष्काळाच्या संकटानंतर यंदा चांगलं पीक येईल या अपेक्षेनं बळीराजानं मोठ्या कष्टानं पिकं लावली. पिकं चांगली बहरलेली होती, पण ढगफुटी सदृश पाऊस पडला आणि या पावसानं होत्याचं नव्हतं केलं. त्या पावसानं कमरेत गेलं पाणी असल्यामुळे पूर्ण कापूस माझा ओंबाळून पूर्ण जमीनदोस्त झालेला आहे. तर आता पूर्ण माझ्या परिवाराची जी उपजीविका आहे त्याच्यावर निर्भर असल्यामुळं आता अवघड झालेलं आहे. आमचं वर्ष कसं काढायचं हा प्रश्न आमच्या पुढे उभा आहे. या नुकसानीमुळे बळीराजाच्या हातातोंडाशी आलेला घास आता हिरावला गेलाय आणि त्याच्या स्वप्नांचा चिखल झालाय. त्याच्यामुळं खूप मोठं नुकसान झालेलं आहे. तरी याच्यामुळं आमच्या कुटुंबाची उपजीविका आता अडचणीत आहे. तरी शासनानं तात्काळ पाहणी करून पंचनामे करून आम्हाला मदत लवकरात लवकर देण्यात यावी ही नम्र विनंती. आणि जमिनीमध्ये माझ्या कापूस सर सगळा, तर ते सगळा कापूस सर वाहून गेलेला आहे. त्यात शेतीमध्ये काय राहिलेलं नाही. मी बँकेकडून क्रॉप लोन घेऊन आणि इथे लोकांकडून पैसे घेऊन मी सरळ शेतीमध्ये लावलेले आहेत. तर सगळं सर नुकसान झालेले आहे. दुष्काळाच्या संकटानंतर मोठ्या उमेदीनं बळीराजानं काबाड कष्ट करून शेती केली. मात्र आज या बळीराजावर अस्मानी संकट कोसळलंय. राज्याच्या अन्नदात्याला आता अपेक्षा आहे ती सरकारी मदतीची. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज उदगीर तालुक्यात जात नरसिंगवाडी इथे पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली. त्याचीच दृश्य आपण पाहतोय. नुकसानग्रस्त शेतीचं युद्धपातळीवरती पंचनामे होतील आणि शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळेल असं आश्वासन यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिलंय. तर आदित्य ठाकरे जालना जिल्ह्यातल्या बदनापूर तालुक्यातल्या अंबड गावात गेले होते आणि इथेही त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत नुकसानीची पाहणी केली. सरकारनं तात्काळ विमा कंपन्यांना आदेश द्यावेत आणि शेतकऱ्यांना मदत करावी असं आवाहन आदित्य ठाकरेंनी केलंय.
तर कृषी मंत्री धनंजय मुंडे परभणीत आणि बीडमध्ये होते. तिथे त्यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. दुसरीकडे मराठा आंदोलक मनोज जरांगे हे सुद्धा शेताच्या बांधावरती पोहोचले आणि त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला, त्यांच्या वेदना जाणून घेतल्या. तर मराठवाड्यात गेल्या काही दिवसांपासून अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. या पावसामुळे शेतातनं पाणी वाहू लागल्यामुळे पिकांचं नुकसान होत आहे. याच पार्श्वभूमीवर लाडका शेतकरी हे सरकारनं दाखवून द्यावं असं आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केलंय. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारनं गणपतीच्या काळात भरपाई द्यावी असं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय. तर राज ठाकरेंनी सोशल मीडियावरती काय पोस्ट शेअर केली आहे ते आपण पाहूया. मराठवाड्यात पावसामुळे शेतीचं अमाप नुकसान झालंय. पिकं अगदी काढणीला आलेली असताना वाहून गेली आहेत. डोळ्यांसमोर उभं झालेलं पीक नष्ट होणं, ते देखील सणासुदीच्या तोंडावर, हे सहन करणं कठीण. तातडीनं नुकसानीचे पंचनामे करून भरपाई देता येईल का हे पाहावं. सरकारनं शेतकरी सुद्धा लाडका आहे हे दाखवून द्यावं. ज्या घरात पाणी शिरलं तिथे प्लास्टिक शीट्स पोहोचतील किंवा किमान जुने फ्लेक्स तरी पोहोचतील हे पाहावं. त्यानिमित्तानं पुढारी जनतेच्या घरात जाऊन पोहोचतील. आपलं वाटोळं कुणी केलं ते सुद्धा जनतेला समजेल. मदतीचा हात आखडता अजिबात घेऊ नये. सणासुदीच्या सुट्ट्या असल्या तरी हा कठीण प्रसंग आहे. प्रशासनाला कामाला भरपाई गणपतीमध्ये मिळेल हे पाहावं. पुढची बातमी पुण्यात नाही. पुण्यामध्ये महायुतीत सारं काही आलबेल नाही असं चित्र दिसतंय. लोकसभेच्या निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं मुरलीधर मोहोळ यांचं काम केलं नाही अशी तक्रार भाजप पदाधिकाऱ्यांनी पुणे दौऱ्यावरती आलेल्या पंकजा मुंडेंकडे केली. यावेळी वडगाव शहरी मतदारसंघ भाजपला मिळावा, अन्यथा राष्ट्रवादीचे काम करणार नाही अशी भूमिका या पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे. यानंतर कार्यकर्त्यांची समजूत काढताना राष्ट्रवादीसोबतच्या युतीबद्दल पंकजा मुंडेंनी भाष्य केलं. सत्तेसाठी काही तह करावे लागतात असं पंकजांनी म्हटलं. आपण सर्वांनी जर आपण एक पत्र मी दिले भारतीय वर्गाशी मतदारसंघाचे साईड केले, तर आपण सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की आपण आपल्या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचं जर आपल्याला उमेदवार भेटला नाही तर आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते म्हणून, पदाधिकारी म्हणून